आज एक असं विशेष असं वाटलंय की 15 दिवसापूर्वी आलतो आणि ही बाग ज्या वेळेला बघत होतो त्यावेळेला असं वाटत होतं की आयसीयू मधला पेशंट आहे असं मी काकांना म्हटलं आणि आपण त्या पद्धतीनं बाग जोरात सांभाळायची. तर ग्रेप्स ॲग्रो कन्सल्टन्सीत काम करत असताना आयसीयू मध्ये मोजून दाखवा पानं किती येते. 1 2 3 4 5 6 7 8. 8व्या पानावर ह्यो घड आहे आणि इथं जर बघितलं तर आता बघा ह्यो 1 2 3 4 5 6 7 सांगायचं काय आहे की 8व्या पानावरचं घड सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकवू शकतोय. फक्त बागायतदाराची मानसिकता ऐकण्याची पाहिजे आणि रोज उठून सारखी टॉनिकन सारखी औषधं न मारता बाग चांगली पिकवू शकतोय. मला वाटतं काका आपण फक्त टिल्टचं 2 स्प्रे टाकलं, टिल्ट कोमानेलचं 2 स्प्रे टाकलं, एक रोबोटचा आणि एक व्हर्टेक्सचा, एवढं स्प्रे टाकल्यात. आणि आता मला काय एक्स्ट्रा तुम्ही काय केलं? काय नाही केलं. नक्की ना? नाही फक्त ती काय क्युप्रोफिक्स. ठीक आहे, आपण पावसासाठी मारलं. तर सांगायचं काय की जास्त एक्स्ट्रा खर्च न करता आपण चांगल्या पद्धतीने बागा पिकवू शकतोय आणि हवालदिल न होता सुद्धा 8व्या 9व्या पानावर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने माल मिळतोय. 17वा दिवस आहे आज. तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा आपण जर आपली मानसिकता जर ठाम ठेवली आणि एका माणसावर जर योग्य पद्धतीने जर आत्मविश्वास जर ठेवून काम करायला लागलो तर आपल्याला चांगलंच फळ मिळतंय. धन्यवाद.